अक्षय तृतीया हा कोणताही नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी, लग्न करण्यासाठी किंवा सोने किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी शुभ दिवसांपैकी एक मानला जातो. अक्षय तृतीया हा सण हिंदू कॅलेंडरनुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या तिथीला येतो. अक्षय तृतीया 2025 ही 30 एप्रिल 2025 रोजी साजरी केली जाईल. अक्षय या शब्दाचा अर्थ कधीही कमी न होणारा असा आहे, म्हणजेच समृद्धी, आशा, आनंद, यश. तर तृतीया या शब्दाचा अर्थ चंद्राचा तिसरा टप्पा असा होतो. या दिवशी लोक उपवास, दानधर्म आणि इतरांना मदत करतात. लोक शुभ मुहूर्तानुसार अक्षय तृतीया पूजा देखील करतात. असे मानले जाते की घरी अक्षय तृतीया पूजा केल्याने कुटुंबात आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी येते. अक्षय तृतीया पूजा महत्त्व. अक्षय तृतीया हा भगवान विष्णूंच्या अवतारांपैकी एक असलेल्या भगवान परशुरामांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. शिवाय, हिंदू श्रद्धेनुसार अक्षय तृतीया हा एक शुभ दिवस आहे कारण भगवान कुबेरला भगवान शिव आणि भगवान ब्रह्मा यांचे आशीर्वाद मिळाले आणि त्यांनी अलकापुरी नावाचे एक नवीन राज्य मिळवले. म्हणूनच, या दिवशी लोक भगवान कुबेरच्या नावाने सोन्याचे दागिने आणि मालमत्ता खरेदी करतात कारण हा एक पवित्र दिवस मानला जातो. अक्षय तृतीया पूजन विधी. पूजा कक्षात पिवळ्या कापडाने झाकलेल्या लाकडी चौकीवर भगवान गणेश, भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या मूर्ती ठेवा. जर तुम्ही सोने किंवा चांदीसारखी कोणतीही महागडी वस्तू खरेदी केली असेल तर ती देवतांच्या जवळ ठेवा. चंदन पावडर आणि गुलाबजल यांची पेस्ट तयार करा आणि देवतांच्या मूर्तींवर टिळक लावा. एक कलश तयार करा. त्यावर थोडी हळद लावा आणि सिंदूर वापरून स्वस्तिक चिन्ह बनवा. कलश पाण्याने भरा, त्यात थोडी हळद, कुंकू आणि काही चलनी नाणी घाला. कलशावर आंब्याच्या पानांचा गुच्छ ठेवा, पाने वरच्या दिशेने तोंड करून. आता, कलशाच्या मानेवर एक संपूर्ण नारळ त्याच्या सालासह ठेवा. कलश चौकीवर हळूवारपणे ठेवा. धूप, तूप किंवा तेलाचा दिवा लावा. पिवळ्या आसनावर बसा. भगवान गणेशासाठी ओम गणपते नमः या मंत्राचा जप सुरू करा. पाणी, अक्षत, फुले, कलाव, जनई, फळे आणि दक्षिणा अर्पण करून देवाचे आशीर्वाद मिळवा. देवी लक्ष्मीसाठी श्रींचा जप करा. भगवान विष्णूशी संबंधित ग्रंथ जसे की विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू चालीसा पाठ करा. देवतांना प्रार्थना, जल, अक्षत, माऊली अर्पण करा. भगवान विष्णूला जनेऊ आणि देवी लक्ष्मीला सिंदूर अर्पण करा. पूजेदरम्यान भगवान विष्णूला चंदन, फुले, अगरबत्ती आणि तुळशी आणि देवी लक्ष्मीला कमळ अर्पण करा. घरी दूध, तांदूळ किंवा डाळ यासारख्या घटकांसह भोग, नैवेद्य तयार करा आणि तो देवतांना अर्पण करा. कुटुंबातील सदस्यांसह घरी आरती करा.